राहते। प्रवाशांना वाहतुकीच्या समस्यांचा सामना फार मोठ्या प्रमाणावर करावा लागत आहे। 3-4 किलोमीटर गाड्यांच्या लांबच लांब रांगा रोजच्या रोज लागत आहेत। अपघात होऊन हजारो नागरिक या मुंबई अहमदाबाद हायवेवर मृत्युमुखी पडतात। या ठिकाणी ठेकेदार हा गुजरात राज्याचा असल्या कारणाने मोदी शहा यांना घाबरून विरोधक देखील आवाज उठवत नाहीत। तसेच प्रशासन कुठल्याही प्रकारे ठेकेदाराच्या चुकीच्या कामांना विरोध करीत नाही। अक्षरशः पूर्ण नवीन कॉन्क्रीट रस्त्यावर फार मोठे खड्डे पडले असून त्याच्यामुळेच अपघात सातत्याने होत आहेत। अपूर्ण काम, कामात दिरंगाई, निकृष्ट दर्जाचे काम तसेच रस्त्याची कामे करताना अपघात होऊ नये याची न घेतलेली काळजी या अनेक समस्यांबाबत केंद्र सरकार व राज्य सरकारच्या मंत्र्यांपासून खासदारांचे दुर्लक्ष होतच आहे। परंतु विरोधक असलेले खासदार आमदार देखील या गंभीर विषयावर बोलायला तयार नाहीत। ठेकेदार हा गुजरात राज्याचा असल्या कारणाने विरोधक बोलत नाहीत असा देखील प्रश्न सातत्याने भेडसावत आहे। भाजपाच्या ईडी सीबीआयच्या चौकशीला घाबरून विरोधक गुपचूप तर नाहीत ना? सत्ताधाऱ्यांना माज एवढा चढलाय की सातत्याने मुंबई अहमदाबाद महामार्गावर अपघात होऊन अनेकांचे मृत्यू झाले असून अनेक जखमी अवस्थेत आपले हातपाय गमावून बसले आहेत। असे असताना देखील सरकारकडून या गंभीर समस्यांकडे पाहिले जात नाही। वाहतुकीची समस्या तर नेहमीचीच झाली आहे। टोल वसुली जोरात परंतु काम धीम्या गतीत तसेच निकृष्ट दर्जाचे अशी दयनीय परिस्थिती मुंबई अहमदाबाद महामार्गाची झाली आहे। आपण मुंबई अहमदाबाद हायवेवर आहोत। आपण बघू शकता गेली 6 महिने झाले येथे सिमेंट कॉन्क्रिटिंगचं काम चालू आहे। इथला रस्ता हा डांबरीकरण होता, हा चांगला रस्ता होता, पण सरकारने हा रस्ता खराब केला आहे आणि सिमेंट कॉन्क्रिटीकरण ह्या रस्त्याला सुरू केलेले आहे। गेले 6 महिने झाले ह्या रस्त्याचे काम सुरू आहे। अत्यंत निकृष्ट दर्जाचे हे काम सुरू आहे, तसेच संथ गतीने हे काम सुरू आहे। आपण बघू शकता किती मोठ्या प्रमाणात इथे ट्रॅफिक जाम झालेली आहे। हे आजचं दृश्य नाहीये, हे इथे रोजचे इथे ट्रॅफिक जाम होते। 8 ते 10 तास येथे ट्रॅफिक जाम होते। येथील नागरिकांना तसेच लांबून येणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो। आत्ताच एकाने सांगितलंय की दवाखान्यामध्ये जायचं होतं त्यांना, त्यांच्या वडिलांची तब्येत खराब आहे, पण इथे ट्रॅफिक जाम असल्या कारणाने त्यांना लवकर पोहोचता आलं नाही। असे हे सरकारचे निकृष्ट काम आहे। आपण बघू शकता केंद्र सरकार, राज्य सरकार तसेच येथील खासदार आमदार झोपी गेलेले आहेत का? ह्यांना सर्वसामान्य तसेच प्रवाशांचं काहीही पडलेलं नाहीये। एकंदरीत हेच दिसून येतंय। हा कॉन्ट्रॅक्टदार आहे तो गुजरातचा आहे म्हणून अमित शहा तसेच नरेंद्र मोदी यांना घाबरून येथील खासदार आमदार तसेच पुढारी नेते झोपेचं सोंग करतात आहेत का? तेथील कॉन्ट्रॅक्टदाराला काहीही विचारत नाही की हा रस्ता कधी होणार आहे असा प्रश्न निर्माण झालेला आहे। तर आपण बघू शकतात की इथे किती मोठमोठे खड्डे सुद्धा पडलेले आहेत। हे दरवर्षीचं येथील चित्र आहे। दरवर्षी पावसाळा आला का हे दृश्य असतं। तर बघायला गेलं तर आपण बघू शकतात तर किती मोठमोठे खड्डे पडलेले आहेत, तसेच इथे ट्रॅफिक जाम झालेली आहे। बघा हा आहे मुंबई अहमदाबाद हायवे। आता हा हायवे जवळपास आत्ता मी जेव्हा लाईन बघतोय जवळजवळ 10 ते 12 किलोमीटर पूर्णच्या पूर्ण मुंबईच्या दिशेने जाणारा वाहनांचा ट्रॅफिक जाम आहे। आणि ही अवस्था फक्त सकाळच्या वेळात आहे का? तर नाही। मी आता त्या दिवशी एक संदर्भ 2 दिवसापूर्वी पुण्याहून आलो होतो। येताना रात्री 2 वाजतासुद्धा अहमदाबादच्या दिशेनं जाणाऱ्या मुंबईहून येणाऱ्या गाड्या हा वसई विरारपासून ते थेट बोईसर पालघरपर्यंत ट्रॅफिक जाम। ही अवस्था अशा स्वरूपात आहे, म्हणजे पूर्णपणे रस्ता आणि ह्यासाठी घेतलेली सर्व कामं हे सगळंच्या सगळं निकृष्ट एकदम निकृष्ट दर्जाचं कामं चालू आहेत आणि काही नियोजन नाही। आणि त्यामध्ये हे आता आमचे इथे अधिकारी, सरकारी अधिकारी काम करत आहेत, ट्रॅफिक हवालदार। आता ह्या लोकांची पण काम करताना शेवटी तो एक पण माणूसच आहे, बरोबर, आणि तोही किती सर्व गोष्टीचं काम करणार। आणि म्हणजे काम कसं आहे की हे वेगळ्या डिपार्टमेंटचं काम चालू आहे आणि त्रास त्या सगळ्या पोलीस यंत्रणेवरती पडतो आहे आणि ते पण हे सगळं त्यांच्याही कंट्रोलच्या बाहेर आहे। त्याच्यामुळे दोष कोणाला द्यायचा मोठा प्रश्न आहे। काय बोलणार? कधीपासून ट्रॅफिक मध्ये उभे आहेत? 2 तास झाले ट्रॅफिक मध्ये आहे। वडील तिकडे ॲडमिट आहेत, तिकडे जायचं आहे। सगळे प्रॉब्लेम आहे, रोडचं काम चालू आहे, सगळे रोडमुळं टायर पण फुटतात।
रोड पण एकदम भंगार बनवलेला आहे. ओके, कुठे जायचंय तुम्हाला? कुठून आलात तुम्ही? आम्ही डहाणून आलो, मुलुंडला जायचंय. सकाळपासून इथे उभा आहेत, म्हणजे रोडच्या ट्रॅफिकमध्ये बसलेला आहे. किती ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात इथे झालेली आहे, पण केंद्र सरकार, राज्य सरकारला ह्याचं काहीच पडलेलं नाहीये. इथे रोज 8-8, 10-10 तास ट्रॅफिक जाम होते. लोक, पावसाळा सुरू झालेला आहे त्याच्यामुळे पालघर जिल्ह्यामध्ये लोक फिरण्यासाठी येतात, पण ते बोलतात का आम्ही जर शनिवारी सकाळी निघालो तर आम्ही शनिवारी संध्याकाळपर्यंत ट्रॅफिक जाममध्येच अडकून पडतो. मग आम्ही फिरायचे कसे? सर्वसामान्य तसेच प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यांचं म्हणणं, त्यांचं ऐकून घेणारं कोणीच नाही आहे. येथील खासदार, आमदार एकजुटीने जर त्यांनी केंद्र सरकार तसेच राज्य सरकारला घेरलं आणि त्यांना क्वेश्चन केले तर नक्कीच हा रस्ता नीट होणार आहे. तर आता आपण बघूया किती दिवस येथील प्रवाशांना तसेच येथील चालक मालक यांना त्रास सहन करावा लागतोय. तर अशीच येथील मागणी आहे प्रवाशांची का हा जो ट्रॅफिक जाम होते तो लवकरात लवकर सुरळीत व्हावा आणि जो मुंबई अहमदाबाद हा रस्ता बनवायला घेतलेला आहे तो लवकरात लवकर तयार करण्यात यावा, कारण अत्यंत संथ गतीने ह्या कामाला यांनी सुरुवात केलेली आहे. कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेता आरज, न्यूज पोलीस रिपोर्टर, मनोर.